प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. या आपण या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा एकत्र आलो, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता, समयाकरता पहा, स्तोत्रसंहिता 130 याचं पहिलं वचन म्हणतं. स्तोत्रसंहिता 130 याचं पहिलं वचन असं म्हणतं, हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. त्याचं दुसरं वचन म्हणतं, हे प्रभू, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. पहा, देवाचं वचन सांगतं, हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. होय, आज आपण या वचनानुसार प्रार्थना करूया. त्याला म्हणूया, माझ्या विनवणीकडे तुझे कान लागोत. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रभूला 1-2 गीतं सादर करू आणि येणाऱ्या वचनाकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरची वेळ, संध्या तू आम्हास दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वेळेमध्ये प्रभू येण्याकरता तो आम्हास सामर्थ्य दिलं, सहाय्य केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या चुका कळत न कळत झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. आणि होय, येणाऱ्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला स्थिर कर, सामर्थ्य दे. तुझ्या पराक्रमी हाताखाली लीन होण्याकरता ती चित्तवृत्ती ख्रिस्ताची प्रत्येका ठिकाणी घाल. ही प्रार्थना तू ऐकलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रार्थना त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता, की त्याने आपल्या सुंदरशी वेळ, संध्या दिली. आणि या वेळेकरता त्याने आपणास एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. 1-2 मिनिट प्रेज द लॉर्ड. या आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. होय, तो महान आहे, तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. त्याने आपणास एकत्र राखलं. तसंच जे कोणी ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती स्वतःला राखतील, तोही त्यांना येणाऱ्या राज्यामध्ये राखेल. हा विश्वास आहे. तो आपणास टाकणार नाही, त्यागणार नाही. तो आपणास घेण्यासाठी पुन्हा आपल्याकडे येईल. या विश्वासात राहत असताना धीराने आपली धाव पूर्ण करा. धीराने आपली धाव पूर्ण करा. हा विश्वास आहे की तो आपणास राखेल, घ्यायला येईल. जो अखिल पृथ्वीचा प्रभू आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो राजांचा राजा आहे, तो येणार आणि तो आपल्याला घेऊन जाणार. हा आपला विश्वास आहे. जय जय प्रभु येशू की, जय जय प्रभु येशू की. उनको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो 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 हो, होसाना, ला 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 ला. हालेलुया, आमेन. खून की धारा बहती तुली से, जिसमें धुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान.
जिसमें धुले सब काम। बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती घाट। उसको बना लो केवलहारा, नाव लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती घाट। उसको बना लो केवलहारा, नाव लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा आशा मेरी अब तो यही है, चला तू मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा आशा मेरी अब तो यही है, चला तू मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की तो जय मिळेल असा प्रभू आहे. जय मिळेल येशू रक्त जय. होय, तो जय मिळवलेला आहे. त्याने ती धाव तुमच्या आमच्या करता पूर्ण केली. त्याने तो रस्ता त्याच्या रक्ताद्वारे पुनर्स्थापित केला परमेश्वराचा, आणि आपला काय केला, समेट केला. त्याने तो पुनर्स्थापित केला. ही त्याची दया आहे, हे त्याची प्रीती आहे की त्याने आपणावर केली. याकरता आपलं पूर्ण तन मन धन त्याच्यावर अर्पा, कारण की त्याने ती दया आपल्यावर केली. आपणास स्वीकारलं, आपणास तारलं,
आपल्याला सार्वकालिक जीवनाचं वतन दिलं, तो मार्ग केला, आणि ते कशाद्वारे? फक्त विश्वासाद्वारे. फक्त विश्वास ठेवला ख्रिस्तावर, त्याचं अनुकरण केलं, त्याच्या विश्वासात राहिला, धीरात राहिला, तर ते सार्वकालिक जीवन तुम्हास आहे. आणि त्याने ते खुलं केलं, त्याने मोकळं केलं. हेप्सिबा पी बसू यांचं एक गाणं आहे उपासना संगीत मध्ये 33 नंबरचं, ईश्वराची दया. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, याई तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी भा. स्तोत्रसंहिता 55 मध्ये वचन काय सांगतात? तो आपला भार परमेश्वर टाक, कारण की नीतिमान पाहतो नीतिमानाला खाली पडू देत नाही. आपले भार, ख्रिस्त म्हणतो अकष्टी भाराक्रांत जन तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास काय देईन? विश्रांती देईन. सर्व चिंता, सर्व आकांक्षा, सर्व भेद त्याच्यावर सुपूर्त करून मोकळे व्हा. स्तोत्रसंहितेमध्ये अजून एक वचन आहे, त्याच्यावर भिस्त टाकून स्वस्थ राहतो, माझी आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. होय, तो पूर्ण करेल. त्याने धाव पूर्ण केली. वधस्तंभावर तो म्हणाला इट इज फिनिश्ड, हे पूर्ण झालं आहे. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी सर्व कशी सर्व दुःखी ओझियानी कानाती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे बसती. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी देव खरा ममताळू अंत काही लागेना, एवढा तो कर्ण बाळू मानसांना करेना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी खरी अर्थात प्रीती जीतयाच्या अंकाळी, होत म्हणे नाही भीती निदयास नावरी. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकुनी निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी बापावरी टेक कान
लेकरांना सुख ईशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या वरी पाठा की माझ्या वरी ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना. न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी गाना. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भाट. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू श्री तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. या वेळेकरता समयाकरता सुंदरशा वेळेकरता येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर. होय सर्वांनी तुझ्याकडे भार टाकावेत आणि निश्चिंत व्हावं. तू त्यांना विश्रांती द्यावीस त्यांच्या जीवास. असं प्रत्येका ठिकाणी तू आज प्रत्येकाची भेट घे. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील आणि केलं त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता परमेश्वराने एक सुंदरशी वेळ संध्या आपणास दिली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण त्याचं वचन ऐकणार आहोत आणि त्या वचनानुसार आपण स्वीकार करणार आहोत की तो जे वचन विदित करत आहोत आपणास देत आहे त्यानुसार आपण विश्वास धरावा आणि त्या विश्वासानुसार आपणास प्राप्त व्हावं. कारण की वचन सांगतं जो विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. देवाचं वचन सांगतं जो विजय मिळवतो रन फॉर विन, नाही का? जो विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. कुठल्या गोष्टी? ज्या वारसपणामध्ये लागून ठेवलेल्या आहेत देवाच्या राज्यामध्ये त्या गोष्टी वारशाने मिळतील. ज्या देवाच्या कृपेद्वारे त्याच्या येणाऱ्या राज्यामध्ये वैभव ठेवलेला आहे त्या वैभवाच्या गोष्टी वारशाने मिळतील. आणि वारिसपण कसं मिळालं? तर त्याच्या पुत्राद्वारे मिळालं, नाही का? वारिसपण त्याच्या पुत्राद्वारे मिळालं. वचन सांगतं तो विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. जे प्रभू येशू विश्वास ठेवतात ते त्या विश्वासाद्वारे देवाचे वारिस आणि अब्राम, इसाक, याकोबाला दिलेल्या वचनानुसार संतान असे आहे. मग या जगात राहत असताना सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर ते वारिस पण त्या प्रभू येशूद्वारे आहे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आहे. जे या जगात असताना त्याच्या चित्तवृत्ती स्वतःला राखतील ते त्या वारशाने ठेवलेल्या गोष्टी मिळवतील. त्यांना विजय मिळव. जसा ख्रिस्ताने विजय मिळवला तसंच आपण शांतीने, प्रीतीने, धीराने धावलो तर त्या वारशाद्वारे ठेवलेल्या गोष्टी तुम्हास मिळतील. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी त्याने आम्हास ठेवलेल्या आहेत वारिसपणामध्ये ख्रिस्ताद्वारे त्या आपणास मिळतील. जसा ख्रिस्ताने विजय मिळवला त्याने सर्व आपल्याकरता पूर्ण करून ठेवलेलं आहे. सार्वकालिक जीवन आपल्याला करण्यासाठी काही ठेवलेलं नाहीये. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे, धीराने आपली धाव धावायची आहे आणि जी कृत्य, सत्कृत्य, प्रकाशाची कार्य आपण करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही केलेल्या कृतीने धार्मिकता नाही तर त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासावरती धार्मिकता तुम्हाला दिलेली आहे. देवाने आपली धार्मिकता ख्रिस्ताद्वारे प्रगट केली
जसा माझा पुत्र तसे तुम्ही बना, त्याचं ऐका, असं तो म्हणतो. आणि हे वारिसपणाचे जे आशीर्वाद आहेत, त्या गोष्टी आहेत ज्या स्वर्गात आपल्यासाठी ठेवल्यात. तुमच्या आमच्याकरता स्वर्गात काय ठेवलेलं आहे? जे राज्य नवीन स्थापित होणार आहे. ही पृथ्वी नश्वरतेकडे चाललेली आहे, अग्नीचा नाश होणार आहे, पण जे नवीन राज्य तयार होणार आहे त्याच्यावर ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने त्या राज्यात जातील. त्यांना त्या बादशाहात वारे मिळणाऱ्या गोष्टी मिळतील, जी विजय मिळवतील. याकरता आपल्यातल्या सर्व जुन्या मनुष्याच्या गोष्टी काढून टाका. कारण की जुना मनुष्य त्याच्या कृती सुद्धा तुमच्या जीवनातून काढून टाकल्या आहे. देवाचं वचन सांगतं, जो विजय मिळतो त्याला या गोष्टी वारशाने मिळते. ते वारिसपण आपणास दिलं, ते वारिसपण आपणास दिलं ख्रिस्ताद्वारे. पहा, या संदेशाकडे आपण जाऊया. जो विजय मिळतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. देवाचं वचन सांगतं, जो विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. ख्रिस्ताने या जगावर विजय मिळवला. क्लेश होत असताना शांतीने राहा, ख्रिस्ता ठाई राहा, तो त्याची शांती तुमच्या ठाई राखेल. तुम्ही धीराने आपली धाव पूर्ण करा. आणि जो जीवनी मुकुट ठेवलेला आहे, ज्या वारशाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला मिळतील. जर आपण ख्रिस्तासारखीच धाव पूर्ण करत आहोत, त्याच्या चित्रवृत्तीत या जगात राहत आहोत, तर आपल्याला त्या गोष्टी वारशाने मिळणार आहेत. जो विजय मिळतो त्याला या गोष्टी वारशाने मिळते. वचन सांगतो, हा विश्वास आहे, त्याने ती धाव स्वतः पूर्ण केली. या आपण या संदेशाकडे वळूया. गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन काय म्हणतं पहा. गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन काय म्हणतं पहा. गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन काय म्हणतं. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान वचनाद्वारे वारीस आहात. पहा, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान वचनाद्वारे काय आहात? वारीस आहात. जो विजय मिळवतो त्याला या सर्व गोष्टी वारशाने मिळतील. देवाचं वचन सांगतं, जसं त्याने विजय मिळवला मरणावर, तसंच या जगामध्ये जे दैहिक, जो जुन्या मनुष्याच्या गोष्टी आहेत, त्रास आहे, निंदा आहे, क्लेश आहे, शिवीगाळ आहे, सर्व कृत्य आहे, अमंगल कृत्य आहे, ते सर्व गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. आणि ख्रिस्ताच्या शांतीने त्याने जशी धाव पूर्ण केली, त्याच धावेने आपली धाव पूर्ण करा. विश्वास राखा, कारण की तुम्हाला ते वारिसपण, ते संतान अब्राहमाच्या वचनाद्वारे दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे देवाने तुम्हाला त्याचे वारिस केलेलं आहे. वचन सांगते की त्या गोष्टी वारशाने मिळतील. जो विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. कुठल्या गोष्टी मिळतील पहा. गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्त आपल्याला दिसतो का? आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेल्यानुसार प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये पहा आहे का? चित्तवृत्तीमध्ये त्याचं निवासस्थान आपल्या ठाई आहे का? आपल्या बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, वागण्यामध्ये आपण तो ख्रिस्त राखत आहोत का? मेलेल्यातून उठवलेला जो ख्रिस्त आहे, पुनरुत्थित ख्रिस्त, तो आपण पांघरून घेतलेला आहे का? शांतीने, प्रीतीने, धीराने आपण आपली धाव पूर्ण करत आहोत का? कारण गलतीकरासपत्र 3 अध्याय 29 वचन सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि वचनाद्वारे वारीस आहात. तुम्ही वारीस झालेला आहात प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. त्या वारशाचे ज्या आशीर्वाद आहेत, गोष्टी आहेत, त्या आपणासाठी राखून ठेवलेल्या आहेत. आणि त्या मिळवायच्या असतील तर आपल्याला सुद्धा विश्वासाने, धीराने आपली धाव पूर्ण केली पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे? ती धाव विश्वासाने, धीराने पूर्ण केली पाहिजे.
जशी ख्रिस्ताने ती पूर्ण केली, प्रभू येशूने जशी पूर्ण केली, या जगात आला, तुमचे आमचे पाप वाहिली, त्याला प्राधान्य लेखलं, आपल्याला शांती मिळावी म्हणून त्याला शिक्षा झाली, आपल्याला आरोग्य मिळवून त्याने फटके खाल्ले, आपल्या पापाचा खंड त्याच्या रक्ताद्वारे तो भरला गेला. जे नियमशास्त्र होतं, शरीराचं जीवन रक्तात आणि पापाचं प्रायश्चित्त रक्तानेच होते, ते रक्त प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे देण्यात आलं, ते अर्पण देण्यात आलं. त्या पवित्र रक्तात त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने तुम्ही आम्ही शुद्ध केलेलं आमचे पापाचा खंड त्याने भरलेला आहे. आपल्याच नाही तर जगाच्या पापांकरता प्रायश्चित्त प्रभू येशू हा देण्यात आला. जे नियमशास्त्र होतं ते ख्रिस्ताद्वारे प्रभू येशूद्वारे पूर्ण करण्यात आलं. मुक्ती ही ख्रिस्ताद्वारे देण्यात आली. अर्पण हे प्रभू येशूच्या रक्ताद्वारे देण्यात आलं. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्हाला शुद्ध करण्यात आलं. तो यज्ञाचा पशु अर्पिण्यात आला, म्हणून त्याला असं मरण देण्यात आलं की आपल्या सर्व पापांची, सर्व अपराधांची क्षमा व्हावी. ते अपराध त्याचे नव्हते तर तुमचे आमचे होते, याकरता की ते पापाचा खंड आमच्या जीवनातून काढून टाकला जावा आणि ख्रिस्ताद्वारे आपण देवाचे वारीस बनावं. वचन स्पष्ट सांगतं, गलतीग्रास पत्र 3 अध्याय 29 वचन, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संत आणि वचनाद्वारे वारीस आहात. तुम्ही ख्रिस्ताद्वारे वारीस झालेले आहात. तुम्हाला ख्रिस्त राखायचा आहे आपल्या चित्तवृत्तीमध्ये, आणि आपल्याला तो विजय मिळवायचा आहे या जगातील सर्व मोह पाशावर. निंदेबद्दल निंदा नाही तर आशीर्वाद, अशांतता ठिकाणी शांती करणारे, धीराने आपली धाव पूर्ण करणारे, क्षमा करणारे, एकमेकांकरता प्रार्थना करणारे, एकमेकांची ओझी पाहणारे आपण असलो पाहिजे. जसं मेंढपाळ ज्या धावेने धावला, ज्या मार्गाने गेला, त्याच मार्गाने आपण असलो पाहिजे. त्याने तो विजय तसाच मिळवला. जो विजय मिळतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. जसा मेंढपाळ विजय मिळवून गेला, त्याच मार्गाने आपण जातो, तर त्या गोष्टी ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे वारशाने तुम्हाला मिळते, ज्या आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. होय, जो विजय मिळतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील, वचन सांगतं. पहा, इब्री लोकांचे पत्र, इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं. इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय यामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्यायामध्ये 11 ते 22 वचन आपण वाचणार आहोत. इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय 11 ते 22 वचन. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा येऊन हाताने केलेली नाही, म्हणजे या सृष्टीत नाही, अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून आणि बकरे व गोरे यांचे रक्त नव्हे, तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. प्रेज द लॉर्ड. बकरे याच्या रक्ताने नाही तर स्वतःचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात गेला आणि सार्वकालिक मुक्ती मिळवली. त्याने तुम्हा करता काय केलं की पहा, स्वतःच अर्पण मग स्तंभावर दिलं, पवित्र रक्त वाहण्यात आलं, ते रक्त घेऊन परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने तुमच्या आमच्या करता सार्वकालिक मुक्ती मिळवली. सर्व गोष्टींपासून, पाप आहे, द्वेष आहे, सर्व गोष्टी, शाप आहे, खंडणी आहे, ते सर्व अर्पण आहे पापाकरता, ते त्याने पूर्ण केलं. हे वचन सांगतं. परमपवित्र स्थानात गेला
आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कोणाकरता? स्वतः करता काय? नाही, तो स्वर्ग सोडून या जगात आला होता. तुमची आमची पाप, जगाची पाप वाहून नेण्याकरता, स्वतःच्या रक्ताद्वारे धुण्याकरता आणि ते वारिसपण देण्याकरता, सार्वकालिक जीवनाची मुक्ती देण्याकरता तो तुम्हास देण्यात, तो तुमच्या आमच्याकरता या जगात आला. ती सर्व काळची मुक्ती मिळवलेली आहे. येणाऱ्या सर्व पिढ्यांपर्यंतची मुक्ती तुम्हाला दिलेली आहे. मेल्यानंतरचं जे उठवलं जाईल, ख्रिस्ताच्या येण्याचा जो दिवस आहे, न्यायाचा दिवस आहे, तो न्याय त्यांनी पार करून टाकला. तुमच्या आमच्या जीवनात न्याय ठेवलेला नाही, कुठली गोष्ट ठेवलेली नाही. त्याने ती सार्वकालिक मुक्ती मिळवली आहे. प्रेज द लॉर्ड. पहा वचन काय सांगतं. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि विटाळलेल्या शिंपडलेल्या काळवडीचे राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करिता, या गोष्टी पवित्र करतात. रूढी, परंपरा, नियमशास्त्रातले नियम जर पवित्र करतं, तर ख्रिस्त जो स्वर्ग सोडून देवाचा एकुलता एक पुत्र या जगात आला, त्याच परमपवित्र पुत्राचं, पहा परमपवित्र पित्याचं जर पुत्राचं रक्त किती शुद्ध करेल, त्याने तुमच्या आमच्या जीवनात ती सार्वकालिक मुक्ती दिलेली आहे. ते वारिसपण दिलेलं आहे. ते वारशाने ठेवलेले जे आशीर्वाद आहे ते तुमच्या आमच्याकरता ठेवलेले आहे. ते वारिसपण या जगाचं नाही. जे पाप या जगात होतं, त्या सर्व जगाच्या पापांकरता, तुमच्या आमच्या पापांकरता प्रभू येशू प्रायश्चित्त देण्यात आला. आणि सर्व जे विश्वास ठेवतील त्यांना ते सार्वकालिक मुक्ती मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. राख, विटाळलेली शिंपडलेली काळवडीची राख असू दे, बैलाचं रक्त असू दे, बकऱ्याचं रक्त असू दे, हे जर शुद्ध करतं, वचन सांगतं, हे पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योग्य ज्याने निष्कलंकाच्या स्वतःला देवास अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेक भाग जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. किती विशेष करून शुद्ध करेल. कारण की तो एकुलता एक पुत्र होता देवाचा. नियमशास्त्रातले नियम जर तुम्हाला शुद्ध करतात, पवित्र करतात, तर जो स्वर्गातून या जगात आला, पापी देहासारख्या देहाने तो जगात आला, देवाचा एकुलता एक पुत्र, पवित्र पुत्र या जगात आला, तर त्याचं रक्त तुम्हा आम्हास किती शुद्ध करेल. कारण की तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, जो स्वर्गात बसतो, ज्याचं स्वर्ग सिंहासन आहे, पृथ्वी पादासन आहे, अशा पित्याचा, ज्याला कोणी पाहिलं नाही, ज्या देवाला कोणीच पाहिलं नाही, ज्या स्वर्गीय पित्याला कोणीच पाहिलं नाही, त्या पित्याला प्रभू येशूने या जगात प्रगट केलं. त्याचं प्रेम प्रगट केलं. ती सार्वकालिक जीवनाची मुक्ती त्याने प्रगट केली. प्रेज द लॉर्ड. आणि 15 वचन काय म्हणतात, आणि तो याच्याकरिता नव्या कराराचं मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक वारशाचे वचन पाचारण झाल्यास मिळावे. काय मिळण्यासाठी आलता तो या जगात? यासाठी आला होता. बकऱ्याचं रक्त पवित्र करतं, तर परमपवित्र स्थानातून जो ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, ज्या देवाला कोणीच पाहिलं नाही, त्या देवाला त्यांनी या जगात प्रकट केलं, त्याची प्रीती प्रकट केली, आणि त्याच रक्ताद्वारे तुम्हाला सार्वकालिक मुक्ती त्याने दिली. यासाठी की ते वारशाचं वचन तुमच्या आमच्या जीवनात यावं, ते वारशाचे आशीर्वाद तुमच्या आमच्या जीवनात यावे. कशाद्वारे? प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. हे वचन सांगतात. तो याच करता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक वारशाचे वचन पाचारण झालेल्यास मिळावे. ज्याला देव पाचारत आहे, जो प्रभू येशूने बोलवत आहे सर्वांना, त्याच्यावर विश्वासाद्वारे बोलवत आहे त्याच्या राज्यामध्ये, त्या पाचारण झालेल्या वारशाचं वचन मिळावं. कारण
पहा पुढचं वचन काय सांगतं. कारण जेथे मृत्यूपत्र आहे तेथे मृत्यू पत्रकर्त्याचा मृत्यू. काय लिहिले पहा. कारण जेथे मृत्यूपत्र आहे तेथे मृत्यू पत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. नाही का. वारीस पण लागायचं आहे तर ज्याच्या नावाने मृत्यूपत्र आहे ते सिद्ध होणं गरजेचं आहे. तो मनुष्य मरणं गरजेचं आहे. तेव्हा ते वारीस पण लावलं जातं. वारीस कधी लावले जातात? ज्याच्या नावाने ती संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, त्या मनुष्याचं मृत्यूपत्र सिद्ध होणं गरजेचं आहे. नाही का. कारण जेथे मृत्यूपत्र आहे तेथे मृत्यूपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. ख्रिस्त यासाठी मेला कारण ते सार्वकालिक जीवनाचे वारशाने हक्क तुम्हास मिळावे आणि तो मृत्यू यासाठी झाला कारण ते मृत्यू सिद्ध व्हावा, त्याच्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध व्हावं आणि सार्वकालिक जीवन मुक्ती मिळावी आणि वारशाद्वारे त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळाव्या देवाच्या येणाऱ्या राज्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण जे मृत्यूपत्र आहे ते मृत्यू पत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते. मृत्यूपत्र कधी अंमलात येतं? वारशाची नोंद कधी येते? मृत्यू झाल्यावर. आणि होय, देवाचं जे वारशाचं पत्र आहे, मृत्यूपत्र कसं अंमलात आलं? मृत्यू झाल्यावर. कोणाचा? त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा, प्रभू येशूचा. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते कारण पत्रकर्ता जिवंत आहे तोपर्यंत ते कधी चालवायचे नाही. पहा, मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येतं आणि पहा, मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येतं. कारण कशासाठी? मृत्यूपत्रकर्ता जिवंत आहे तोपर्यंत कधी चालवायचे नाही. जोपर्यंत मृत्यूपत्र जो बनवत असतो तो जिवंत आहे तोपर्यंत ते मृत्यूपत्र सिद्ध होणार नाही किंवा ते चालणार नाही. वारीस पण लागणार नाही. आणि वारीस पण लागण्याकरता, ते चालण्याकरता ज्याने ते बनवलं त्याने स्वतःला वधस्तंभावर अर्पण असं दिलं आणि तो मृत्यू स्वीकारला यासाठी की तो उठावा आणि त्या सार्वकालिक जीवनाचं जे वारीस पण आहे त्या मृत्यूपत्राद्वारे तुमच्या आमच्या जीवनात मिळावं. प्रेज द लॉर्ड. इथं वचन इब्री लोकांच्या पत्रात सांगतात, मृत्यू पत्रकर्ता जिवंत आहे तोपर्यंत ते चालत नाही आणि तो मेल्यावर ते चालतात. याकरता तो जगात आला, ते वारशाद्वारे ते अधिकार आपणास मिळावे, वारशाद्वारे देवाच्या राज्यातल्या गोष्टी आम्हास मिळावं, मुक्ती मिळावी, पापाचा खंड भरला जावा, प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण देवाचे वारीस बनावं आणि सार्वकालिक जीवन मिळावं. 18 वचन काय म्हणतं पहा. यास्तव पहिला कराराची स्थापना रक्ता वाचून झाली नाही. मोशाने नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर पाणी, किरमिजी लोकर व एजोब यासह गोऱ्यांचे व बकऱ्याचे रक्त घेऊन पुस्तकावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले. पहिला करार सुद्धा जेव्हा झाला तेव्हा मोशेने काय केलं? इथं नमूद केलेलं आहे. किरमिजी लोकर घेतली, एजोब घेतला, पाणी घेतलं, गोऱ्यांचं बकऱ्यांचं रक्त घेतलं. पुस्तकावर, त्या करारावर, तिचं कराराचं पुस्तक होतं आणि लोक होती त्यांच्यावर शिंपडलं मोशेने. पहिला करार नियमशास्त्राचे दिलं, ते पुस्तक दिलं, त्याच्यावर काय केलं? बकऱ्याचं रक्त, एजोब, पाणी याच्याद्वारे शिंपडीत म्हणाला, जो करार देवाने आज्ञा करून तुम्हासाठी दिला त्याचे हे रक्त आहे.
मोशेने जेव्हा करार लावला तेव्हा त्याने ते रक्त शिंपडलं, पाणी एजोब त्याच्याद्वारे लोकांवर त्या पुस्तकावर शिंपडून म्हणाला, देवाने जो करार केला त्याचे हे रक्त आहे, असं मोशे जुना करार देत असताना म्हणाला. आणि त्याने तसेच मंडप व सेवेचे सर्व पात्रे यावर रक्त शिंपडले. त्याने मंडप व सेवेचे सर्व पात्र याच्यावर रक्त शिंपडलं. सेवेची जेवढी पात्र होती, जेवढी लोक होती, जे पुस्तक होतं कराराचं, त्या सर्वांवर मोशेने काय केलं? रक्त शिंपडलं. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व शुद्धी होतात आणि रक्तपाता वाचून पापमोचन होत नाही असे म्हटले असता चालेल. होय, रक्ताशिवाय पापमोचन होत नाही. म्हणून जुन्या करारात बकऱ्याच्या रक्ताद्वारे तो करार लोक शिंपडली, शुद्ध केली. आणि तो करार हे कराराचं रक्त असं मोशे म्हणाला. नवा करार सुद्धा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देण्यात आला. ते परमपवित्र स्थानातून जो देवाचा एकुलता एक पुत्र या जगात आला, त्यांनी तुमची आमची पाप वाहिली, वधस्तंभावर त्याचे पवित्र रक्त वाहिलं आणि नवा करार देण्यात आला. जो कोणी प्रभू येशू विश्वास ठेवतो तो सुद्धा त्याच्या रक्ताद्वारे पवित्र केलेला आहे, शुद्ध केलेला आहे. ती शांती, ख्रिस्तामध्ये विश्वास, धीर राखा आणि मेंढपाळ ज्या धावेने धावला त्याच धावेने धावा, म्हणजे वारशाने ठेवलेले सर्व गोष्टी तुम्हा आम्हास ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. होय, आपण त्याची वारीस आहोत. त्या सर्व गोष्टी मिळवण्याकरता आपण सुद्धा धीराने सत्कर्म करत धाव संपवली पाहिजे. सन्मान, गौरव, अविनाशी मिळवण्याकरता धीराने आपण ती धाव संपवली पाहिजे. आपण सुद्धा या जगात धावत असता ख्रिस्तामध्ये विश्वासात धीराने ती धाव संपवली पाहिजे. आपण अशी वारीस आहोत, दुःख सहन करणार आहे. का? कारण ते वैभव भोगायचं आहे आपल्याला, वारशाद्वारे दिलेलं. या जगात प्रभू येशूच्या चित्तवृत्तीने राहा, शांतीने राहा, प्रीतीने राहा. जी निंदा करतात त्यांना आशीर्वाद द्या, जे छळ करतात त्यासाठी प्रार्थना करा. त्याच धावेने धावा ज्या धावेने प्रभू येशू धावला, त्यांनी पूर्ण केली. ज्या वाट्याने मेंढपाळ गेला त्याच वाट्याने जाण्याची त्याची मेंढ रचली पाहिजे. रोमकरास पत्र 8 अध्याय 14 ते 17 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र याचा 8 अध्याय 14 ते 17 वचन काय म्हणतात. देवाचे पुत्र असा मतळा आहे. काय लिहिले पहा. जितक्यांना देवाचा आत्मा चालितो तो देवपुत्र आहे, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगे अब्बा बाप्पा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. पहा वचन काय सांगतो. जितक्यांना देवाचा आत्मा चालितो ते देवपुत्र आहे. जेवढे देवाच्या वचनाने चाललेले आहेत, देवाच्या आत्म्याने चाललेले, ते सर्व देवाची पुत्र आहेत. प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे ते वारशाच्या गोष्टी मिळवण्याकरता आणि पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा आपल्याला नाही मिळाला. वचन सांगतं, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर त्याच्या योगे अप्पा बाप्पा असे हाक मारिता असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या आत्म्याने आपण देवाला पिता असं म्हणतो, अप्पा असे म्हणतो, हाक मारतो, त्याच्या प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये, असा दत्तकपणाचा आत्मा देवाच्या पुत्रांना प्रभू येशूच्या विश्वासात दिलेला आहे. आणि जे देवाच्या आत्म्याने असे चाललेले आहेत ते देवपुत्र आहे. काय लिहिले पहा. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर साक्ष देतो. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत.
काय अधिकार दिला? तुम्हाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे दिला, त्याच्या अर्पणाद्वारे दिला, की तुम्ही देवाची लेकरं आहात. तुम्हाला सार्वकालिक जीवनाची मुक्ती मिळाली आहे. आणि जर लेकरे तर अर्थात वारीस आहोत. जर लेकरं झालेले आहात तर वारीस सुद्धा झालेले आहात. तुम्ही देवाची वारीस आहोत म्हणजे देवाचे वारीस. पहा वचन काय सांगतं, आणि लेकरे अर्थात वारीस आहोत म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत. लेकरे अर्थात वारीस आहोत, देवाचे वारीस आहोत आणि ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्यासह दुःख भोगितो. तर आपण असे वारीस आहोत. आपण कसे वारीस आहोत? या जगामध्ये असताना ते वैभव भोगावं सार्वकालिक जीवनाकरता, म्हणून ख्रिस्ताकरता या जगात दुःख भोगत आहोत, असे वारीस आहोत. माझ जर दुःख करत आहात, तुमच्या जीवनात दुःख आहे, कुणीतरी निंदा करत आहे, दुःखी आहात, त्रास होत आहे, या जगात जगत असताना, विश्वासात जगत असताना, वचनात वागत असताना, तर आनंद उल्हास करा, कारण की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आपण असे वारीस आहोत. ते वारीस पण ख्रिस्ताद्वारे दिलेलं आहे. ते वारीस पण हे सांगतं, ते वैभव भोगण्याकरता आपण ख्रिस्तामध्ये दुःख भोगत आहोत, असे वारीस आहोत. आणि असे जे वारीस आहेत, जे देवाच्या आत्मेने चाललेले आहेत, ते वैभव भोगण्याकरता ख्रिस्तामध्ये दुःख भोगत आहे, निंदेबद्दल आशीर्वाद करत आहे, शांतीने राहत आहे, धीराने आपली धाव धावत आहे, त्यांना ते वारशाच्या सर्व गोष्टी मिळतील, वारसपणाच्या सर्व गोष्टी मिळतील, जे अशी धाव पूर्ण करते. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं वचन सांगते की अनेक संकटातून, अनेक त्रासातून आपल्याला देवाच्या राज्यात जायचं आहे. जे ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे आपणास दिसतं, ते वारीस पण तसं आहे. त्याच्याबरोबर वैभव बघण्याकरता या जगामध्ये आपण काय करत आहोत? दुःख भोगत आहोत. दुःख होत असेल तुमच्या चांगुलपणाविषयी, प्रभूवर विश्वास ठेवण्याची तुमची निंदा होत आहे, तर आनंद उल्हास करा, कारण की स्वर्गात ख्रिस्ताद्वारे तुम्हाला वारीस पण दिलेला आहे, सार्वकालिक जीवनाचा मुकुट दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन. प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. प्रेज द लॉर्ड. पहा, त्या नगरामध्ये सुवार्थ सांगून पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंतुकिया या नगरात ते परत आले आणि शिष्यांचे चित्ते स्थिरावून त्यास बोध केला, कारण त्याच्या अगोदर दंगल झालेला होता. इथे प्रेषित घाबरले होते आणि बोध काय केला, आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे. या जगामध्ये निंदा होत असताना, त्रास होत असताना, मरणाच्या शेवटपर्यंत प्रभू येशूमुळे जरी मरणाचा प्रसंग आला तरी पण विश्वासात काय करा? टिकून राहा. प्रभू येशूला सोडू नका, कारण की ख्रिस्ताद्वारे ते वारीस पण त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. पण ते प्राप्त कधी होतील? जेव्हा तुम्ही या जगामध्ये विश्वासरूपी धाव पूर्ण कराल, विश्वासात टिकून राहाल, धीराने धाव पूर्ण कराल, तेव्हा ते सार्वकालिक जीवन मिळेल. जो माघार घेईल त्याच्याविषयी मला संतोष वाटणार नाही, देव म्हणतो.
आणि शिष्यांचे चित्ते स्थिरावून त्यांस बोध केला, विश्वासात टिकून राहावे, कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. परीक्षा आहे, त्रास आहे, मनुष्याच्या घरचेच मनुष्याचे वैरी बनतील, प्रीती थंडावेल, माझ्या नामामुळे तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल, तुमचा क्षय होईल, जीव घेतील, असं प्रभू येशू सांगतो. प्रेज द लॉर्ड. याच धावेने धावा, जी धाव मेंढपाळाने आम्हास दाखवली, त्याच धावेने धावा. शांतीने राहा, प्रीतीने राहा, धीर मागा प्रभू येशूकडे, ती शांती मागा त्याच्या ठाई असलेली या जगात जगत असताना. पहा, पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पेत्र काय सांगतो. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय 8 आणि 9 वचन काय म्हणतं पहा. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 8-9 वचन. सारांश, तुम्ही सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. तुम्ही कसे बना? सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती तो नम्र झाला, स्वतःच रिक्त केलं आणि स्वतःच एवढं रिक्त केलं की त्याने वधस्तंभाचं मरण स्वीकारलं. म्हणून देवाने सर्वात उच्च असं नाव, स्थान त्याला दिलं. स्वतःला नम्र करा, कनवाळू म्हणा, बंधुप्रीती करणारे, समदुःखी, एक चित्त बना, त्या आत्म्यामध्ये एक चित्त बना. यासाठी की वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असं करू नका, उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. तुम्हाला कशासाठी पाचारण केलेलं आहे? ते वारशाचे जे आशीर्वाद आहेत ते मिळण्याकरता तुम्हाला पाचारण झालेलं आहे प्रभू येशू मध्ये. याकरता निंदेबद्दल निंदा करू नका, आशीर्वाद द्या. वाईटाबद्दल वाईट करणारे ना